जे नियमात बसत नाहीत त्यांनी माघार घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करण्यात येईल. लाडकी बहीण योजनेवरून छगन भुजबळांचा मोठा इशारा. शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली. अमित शहांचा विरोधकांवरती घणाघात. महाधिवेशनातून भाजपानं फुंकलं महापालिका निवडणुकांचं रणशिंग. येत्या 3 ते 4 महिन्यात निवडणुका, फडणवीसांचं वक्तव्य. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय होणार, शहांना विश्वास. नाव आल्यावरच चौकशी होणार, बळजबरीने चौकशी करतील का? देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती अजितदादा कडाडले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द. जिल्हाधिकाऱ्यांकडून बीड जिल्ह्यातील 100 शस्त्र परवाने रद्द. संतोष देशमुखांच्या हत्येला 33 दिवस उलटले तरी एक आरोपी फरार. देशमुख कुटुंब उद्या न्यायासाठी टॉवरवरती आंदोलन करणार. परळीत राखेच्या टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चालकाचा शोध सुरू. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सुरू. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पालखीचं आणि मानाच्या 7 नंदीध्वजांचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात या विशेष बातमीने करूया. बीडच्या परळीतल्याच आणखीन एका सरपंचाचा मृत्यू झालेला आहे. त्या मृत्यूला राखेची वाहतूक करणारा एक टिप्पर जबाबदार आहे. सौंदाना इथले सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिलेली आहे आणि जागीच त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. त्यामुळे परळीतला राखेच्या राक्षसाचं भूत पुन्हा एकदा बाहेर आलंय. परळीत आणखीन एका सरपंचाचा मृत्यू. राखेच्या राक्षसाचा आणखीन एक बळी. राखेच्या टिप्परनं सरपंचाला उडवलं. सरपंचाचा अपघात की घातपात? राज्याला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग सरपंच हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता बीडच्याच परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परनं आणखीन एका सरपंचाचा बळी घेतलाय. अभिमन्यू क्षीरसागर असे या सरपंचाचं नाव असून ते परळीच्या सौंदाना या गावचे सरपंच होते. शनिवारी संध्याकाळी परळीच्या मिरवड फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परनं त्यांना उडवलं. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झालाय. अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघातानंतर घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. मला वाटतं सौंदाना गावचे सरपंच दलित सरपंच आहे. त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय आणि तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे. परंतु तुम्ही बघा, एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत. आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे. बीड मधल्या परळीतला औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा झालाय. या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेतून मोठे मोठे राक्षस उदयाला आलेत. वर्षभरात या प्रकल्पातून हजारो कोटींची राख बाहेर पडते आणि हीच राख उचलण्यासाठी या राक्षसांमध्ये चढाओढ असते. नियम कायदे सगळं धाब्यावर बसवून हे राक्षस या राखेसाठी एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. या आधी सुद्धा या राखेच्या राक्षसांनी अनेकांचे बळी घेतलेत आणि आता याच राखेची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परनं क्षीरसागर यांचा जीव घेतला. बीडमध्ये पुन्हा सरपंचांचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यात एक पुन्हा सरपंच गेला.
मला त्याची ती कल्पना नाही, पण जर असं झालं असेल तर शासन त्याच्यावर कारवाई करेल. परळीत या राखेची आणि वाळूची दिवस रात्र अवैध वाहतूक सुरू असते. या माफियांवर कुणाचाही वचक नाही. संतोष देशमुख प्रकरणानं राज्याचं वातावरण तापलेलं असतानाही राजरोजपणे इथे माफिया राज सुरू आहे. पण असं असलं तरी सरपंच क्षीरसागर यांचं कुणाशीही वैर नसल्याचं गावकरी आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे. कोणाची दुश्मनी वगैरे नाही, काही संबंध नाही. गावातल्या सगळ्या सुखदुःखात सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमानं जिव्हाळ्यानं राहणारे होते. त्याच्या संदर्भात काय असा विषय काय नाही झालेला. काय आता तुम्ही काय मागणी काय केलेली आहे मध्ये मागणी काय, आम्ही कायदेशीररित्या FIR नोंद केलेला आहे आणि ड्रायव्हर असतील वगैरे जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियेनं कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं फिर्यादी म्हणून त्यांच्या बंधूंनी फिर्याद दिलेली आहे. मी रात्री म्हणजे आमच्या मेहण्याच्या मुलाने मला फोन केला रात्री, असं अंकलचा असा अपघात झालेला 7-7:30च्या आसपास निरोप आला आम्हाला. काही तुम्हाला संशय वगैरे काय संशय नाही, त्याचं काय सगळ्यासोबत त्याचं मिळून मिसळून वागणं होतं. गावात चांगल्या स्वभावाचा शांत माणूस होता. या घटनेत अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दुचाकीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की या दुचाकीचा चक्काचूर झालाय. त्यामुळे टिप्परनं क्षीरसागर यांना चिरडल्याची चर्चा आहे. या सगळ्या प्रकरणातला टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक भोजराज देवकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. टिप्पर क्रमांक MH44U2117 याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मयत झालेले आहेत. यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. क्षीरसागर यांचं कुणाशीही वैर नव्हतं. ते सगळ्यांची मिळून मिसळून वागणारे सरपंच होते. क्षीरसागर यांचा मृत्यू अपघाती असल्याचं समोर येत असलं तरी त्यांच्या मृत्यूला जबाबदार हा परळीतल्या राखेचा राक्षस आहे आणि त्याची वाढत चाललेली भूक आहे, हे सत्य मात्र नाकारता येणार नाही. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. दर 4 महिन्यांनी निघणार सिडकोची लॉटरी. टप्प्याटप्प्यानं घरांची लॉटरी काढणार असल्यानं सर्वसामान्यांना दिलासा. रिक्षासह टॅक्सीचा प्रवासही महागणार. 15% भाडेवाढीचा सरकारकडे प्रस्ताव. तर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 4 रुपयांची वाढ होण्याची शक्यता. आता सिद्धिविनायकाचा प्रसाद होणार प्लॅस्टिक मुक्त. प्रसाद कागदाच्या पिशवीतून देण्याचा मंदिर समितीचा निर्णय. आसामच्या काझीरंगा अभयारण्यात गेंडा पर्यटकांच्या जीप मागे. जीप चालकानं गाडी वेगानं पळवल्यानं अनर्थ टळला. नोएडामध्ये एका सोसायटीत LLBचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा 7व्या मजल्यावरून पडून मृत्यू. पोलिसांकडून चौकशी सुरू. गुजरातच्या सुरतमध्ये तिकीट घेण्याच्या वादातून बस चालकाला बेदम मारहाण. मारहाणीची घटना CCTVत कैद.